हॅलो, श्री स्वामी समर्थ मंडळी. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आणि मजेत ना? की मजेतच असायला हवं. तर थोडीफार अशी क्लिनिंग काढली होती क्लिनिंग करायला, कारण खूप मुंग्या झाल्या होत्या सगळ्यामध्ये, त्यामुळं थोडीशी क्लिनिंग करायला काढली होती. तर डबे वगैरे मी आधीच सगळे धुवून घेतले होते, कारण की जास्त परत गडबड होऊन जाते सगळं एकदम काढलं की, म्हणून मी रात्रीचे डबे धुवून ठेवलेले. आणि साहित्य मी असं काढून खाली ठेवलेलं. मग आता ते टबमध्ये सगळं भरून घेतलं, कारण की खूप गर्दी वाटते. त्यानंतर सगळं मग मी असं जे काय आहे, कशात काय आहे वगैरे, काय म्हणजे बाद वगैरे झाले का सगळं बघून घेतलं. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकताय की मी सगळे डबे वगैरे काढून घेतले. हे मला कधीतरी लागणारे डबे आहेत. आणि प्लॅस्टिकचे डबे म्हणजे मला खूप आवडतात. मला माहिती आहे की प्लॅस्टिकचे डबे वापरायचे नसतात, पण काय करणार, आवडीला मोल नाही म्हणलेलं असं असते. मग सगळं मी काढून घेतलं. तर आता मी हे पेपर घालत होते. पेपरमुळं खूप झुरळ मुंग्या होत होत्या. त्यामुळं मी असं म्हणजे एक हे मागवलेलं आहे, वॉलपेपर. तर बघू शकताय तुम्ही, खूप छान आहे. तर त्याच्या आधी मी सगळं अशा कपाट सगळं असं झाडून घेतलं पटपट. आणि त्यानंतर निरमा साबण लावून सगळं घसा घासून घेतलं, कारण की मुंग्या वगैरे होऊ नये म्हणून. का परत लागायचं तशा त्या मुंग्या लागतात. तरी पण मी हे सगळं कपाट स्वच्छ साबणानं असं घासून घेतलं. खूप चिकट तेलकट झालं होतं. आणि मी हे महिन्याला वगैरे करते सारखी क्लिनिंग, तरीसुद्धा आपलं गडबडीत हात वगैरे तेलकट वगैरे कुठंही लागून जातात. त्यामुळं कसं सारखं स्वच्छता करावी लागते किचनची. सगळा किचनमध्येच जात असतो, त्यामुळं आपण किचनची स्वच्छता करणं हे फार गरजेचं असतं. आणि मी कुठलाही क्लीनर वगैरे तर वापरला नाही. सगळं मी निरमा साबणानं सगळं घसा घासून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकताय. काचासुद्धा मी घासून घेतलेले आहे, कारण काय होतं ना, ह्या साबणामुळं म्हणजे मुंग्या वगैरे परत होणं कमी शक्यता असते. तसं तर मी सगळं पाणी धुवूनच घेणार होतं, पण सगळं पाणी घरभर होणार म्हणून मी नाही धुतलं. आणि बघू शकता तुम्ही, स्वच्छ असं पुसून घेतलं. तर हा रुमालसुद्धा मी डीमार्टमधून आणला आहे. खूप चांगला आहे. त्यात सगळं पाणी निरमा वगैरे सगळं ओढून घेते. तर तुम्ही बघा किती स्वच्छ दिसत आहे आत्ता पुसल्यानंतर. तर अशी माझी क्लिनिंग झाली. तर तुम्हाला मी मगाशी म्हटलं होतं ना, तर हाच तो वॉलपेपर आहे, जे की मी कपाटांसाठी ऑनलाईन मागवला होता. तुम्हाला पाहिजे असेल तर मला लिंक असा मेसेज टाका, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन जाईन. त्याच्यावरनं तुम्ही परचेस करू शकताय. तर मी सगळे असे डबे भरून घेतले. आणि डबे सगळे भरले, त्यामुळं मला लावायचं कळत नव्हतं की कोणता डबा कुठं लावायचा, कारण की एकदम सगळा पसारा काढला की कळत नाही. तर बघू शकताय माझा फायनल कपाटाचा लूक किती सुंदर, स्वच्छ आणि चकचकीत दिसत आहे. तर हे सगळे माझे मसाल्याचे डबे आहेत. हे मला खूप फायद्याचं झालेलं आहे. मी 2-3 वर्षापूर्वी मागवलेलं आहे. माझं छोटं बाळ होतं, त्यावेळेला मी त्या बाळाच्या चड्ड्या टी-शर्ट वगैरे त्यात ठेवत होतो. त्यानंतर परत मी ते वर ठेवून दिलं, काय गरज नाही म्हणून परत काढलं. आणि परत त्यामध्ये मला मसाला डबासाठी ते युजफुल ठरलं. तर बघू शकताय तुम्ही याचा फायनल लूक, तर किती छान दिसत आहे. त्यानंतर मला आत्ताच हा पार्सलचा डबा रिसीव झाला होता. तर बघू शकता तुम्ही, ह्यामध्ये आपले सगळे फोडणीचे साहित्य बसू शकते आणि खूप इझी पडते. कोथिंबीर वगैरे आपण सगळी कट करून ठेवू शकतो. सकाळी फोडणी टाकताना गडबड होत नाही. खूप छान डबा आहे. लिंक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन जाईन. हे ऑमलेटसाठी खूप भारी आहे. जे लोक ऑइल कमी वापरतात त्यांच्यासाठी तर हा प्रॉडक्ट खूप युजफुल आहे. तर फक्त तुम्ही इथून स्प्रे करू शकताय. आणि हा सुद्धा एक नंबर बॉटल आहे आणि एअरटाईट आहे. तर तुम्ही बघू शकता, फक्त उघडायचं. तर तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट आवडले असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फॉलो करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.